नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 911 911 स्कीम कोड बघणार आहोत. तर पूर्ण या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत आज आपण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. प्रोजेक्टचं नाव आहे द स्कायलार्क आणि लोकेशन आहे किवळे. आणि इकडे म्हाडाने टोटल 8 1 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत म्हाडा लॉटरी अंतर्गत. कॅटेगरीज दोनच आहेत, SC आणि जनरल पब्लिकसाठी हे फ्लॅट्स असणार आहेत. याचा कार्पेट आहे तो 52चा आहे स्क्वेअर मीटर, म्हणजे 560 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. एक व्यवस्थित मोठा कार्पेट यांनी दिलेला आहे आणि याची किंमत जी असणार आहे ती 26.5 लाख असणार आहे. ठीक आहे. आता तर ही होती बेसिक माहिती. त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट रेरा वेबसाईटवर सुद्धा रजिस्टर्ड आहे स्कायलार्क या नावाने. आणि त्याचं जे पोझिशन असणार आहे ते जून 2027मध्ये असणार आहे. अजून एका वर्षाने याचं पोझिशन असणार आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये टोटल या रेरा अंतर्गत 2 विंग आहे, ए आणि बी विंग. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए विंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. आता आपण अजून माहिती घेणार आहोत प्रोजेक्टची. थोडंसं आपण लेआउट वगैरे समजून घेऊ आधी. तर जसं मी सांगितलं, इथे 2 विंग्स आहेत, ए विंग आणि बी विंग. आणि त्याच्यानंतर इथे काही विंग्स इथे बाजूला तुम्हाला सी, डी आणि ई विंग सुद्धा दिसेल. ठीक आहे. तर माझ्या माहितीनुसार हे जे डी आणि ई विंग आहे याचं पोझिशन 2022मध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे त्यांचे सुद्धा रिव्ह्यूज आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि इथे जे ए विंग आणि बी विंग आहे ते सध्या इथे काम चालू आहे, ज्याचं जून 2027मध्ये पोझिशन आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहे ते ए विंगमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे त्यांनी दिलेलं आहे क्लिअरली. एक सेकंड. हे बघा, इकडे ए विंगमध्ये दिलेले त्यांनी फर्स्ट फ्लोअरला म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते 10 फ्लॅट्स म्हाडाचे आहेत, त्यातले 8 फ्लॅट्स या लॉटरीसाठी असणार आहे. आणि जे टोटल विंग्स आहेत ए, बी, डी आणि ई विंग आहे. डी आणि ई विंगचं ऑलरेडी पोझिशन दिलेलं आहे त्यांनी, आणि ए आणि बी विंगचं सध्या काम चालू आहे. त्याच्यानंतर एक सेकंड. तर हा लेआउट होता. त्याच्यानंतर आपण याचं हे बघणार आहोत की आता ना फ्लोअर प्लॅन कसा आहे. ठीक आहे. आता हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो ए विंग फर्स्ट फ्लोअरचा आहे, म्हाडाचा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे. आता इकडे थोडंसं तुम्ही जर बघाल ना, तर इकडे ना त्यांनी याचं लेआउट जे आहे ते जर तुम्ही बघितलं तर इकडे बघा 2 लिफ्ट स्टेअरकेस दिलेले आहेत. तसेच राईट साईडला सुद्धा इकडे 2 लिफ्ट आणि स्टेअरकेस दिलेलं आहे, जे काही स्टँडर्ड असतं. त्याच्यानंतर इथे पॅसेज आहे. पॅसेजमधून इकडे एंट्रन्स आहे पॅसेजच्या बाजूला. इकडे 4 फ्लॅट्स असणार आहे, 2 इकडे आणि 2 इथे. ठीक आहे. तर इथून एंट्री केल्या गेल्या आधी लॉबी आणि मग लिव्हिंग डायनिंग रूम असणार आहे. त्याच्यानंतर मग इथे सिट आउट एरिया आहे आणि इथे बेडरूम आहे. राईट साईडला किचन आहे आणि त्याच्या बाजूला वॉशरूम, आणि त्याच्यानंतर अजून एक बेडरूम आहे आणि त्याला एक अटॅच टॉयलेट आहे. ठीक आहे. आता हे जे कॉन्फिगरेशन तुम्ही इथे त्यांनी फ्लोअर प्लॅनमध्ये दिलेलं आहे ना, तर ते 2 BHKचं आहे. ठीक आहे. आणि म्हाडाने तेच वेबसाईटवर त्यांच्या जे मेन्शन केलेलं आहे कॉन्फिगरेशन, ते 1 BHKचं मेन्शन केलेलं आहे. इकडे बघू शकता त्यांनी 1 BHK सांगितलेलं आहे, पण ॲक्च्युली हा जो फ्लोअर प्लॅन आहे ना, फर्स्ट फ्लोअर म्हाडाचाच आहे, त्याच्यामध्ये 2 BHK दिलेलं आहे. आणि मला सुद्धा वाटतं की इकडे थोडीशी म्हाडाकडून मिस्टेक झालेली आहे. हा 1 BHK नसून 2 BHK आहे, कारण की जो एरिया आहे तो 560चा एरिया आहे. तर म्हाडा कधीच एवढा मोठा 1 BHK म्हणजे 560चा ऑफर नाही करणार. तर हा जे कॉन्फिगरेशन आहे हा 2 BHKचा आहे. आणि फ्लोअर प्लॅनमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर इकडे प्रॉपर त्यांनी 2 BHKचं सगळीकडे फ्लोअर प्लॅन दिलेलं आहे. इकडे सुद्धा त्यांनी सेम तसंच दिलेलं आहे. लिव्हिंग डायनिंग रूम आहे, किचन, वॉशरूम, इथे एक बेडरूम आहे, इथे एक मास्टर बेडरूम आहे आणि त्याला एक अटॅच टॉयलेट, आणि इथे सिट आउट एरिया. असं हे कॉन्फिगरेशन असणार आहे, फ्लोअर प्लॅन असणार आहे. आता बिल्डिंग दिसायला वगैरे ही अशी असणार आहे. ठीक आहे. आता अजून आपण थोडेसे अजून डिटेल्स घेऊया. लोकेशन जर बघितलं तर सेंटोसा रिसॉर्ट अँड वॉटर पार्क, म्हणजे आपला हायवे जो आहे मुंबई पुणे हायवे संपल्यानंतर केवळे रावेत हा एरिया सुरू होतो, आणि त्याच्या पुढे जर आले की सेंटोसा रिसॉर्ट अँड वॉटर पार्क आहे. ठीक आहे. तिकडेच हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. हे बघा इकडे तुम्हाला दिसतंय
तर ही बघा डी आणि ई विंग आहे इकडे, ठीक आहे. ती ऑलरेडी इथे रेडी झालेली आहे. इथे मध्ये गार्डनचं काम चालू आहे आणि या साईडला इथे ए आणि बी विंगचं काम चालू आहे आणि माडाचे फ्लॅट जे आहेत ते ए विंगमध्ये आहेत. तर हे होती सगळी लोकेशनची डिटेल्स. त्याच्यानंतर इकडे जे रेंट आपण बघून घेऊ, रेंट आणि मार्केट प्राईस काय चाललं ते बघून घेऊ. ठीक आहे. इथे मार्केट प्राईस जर तुम्ही बघाल 450चा कार्पेट आहे ते 46 लॅक्समध्ये तुम्हाला ऑफर केलं जाते आणि हाच इथे जवळजवळ माडा जो आहे तो 550चा कार्पेट 26 लॅक्समध्ये. तर मार्केट प्राईसच्या हिशोबाने तरी म्हाडा ची जी प्राईस आहे ती खूप एकदम स्वस्त दरात म्हाडा इथे घरं उपलब्ध करून देत आहे. त्याच्यानंतर इकडे रेंट जर बघाल 2 BHKचं तर किवळे लोकेशनमध्ये 18 ते 19,000 याचं रेंट चालू आहे सध्या. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट बाकी दिसायला कसा असणार आहे तो आपण बघून घेऊ. तर हे त्याचं सगळे एंट्रन्स असणार आहे आणि जसं मी सांगितलं ए बी सी डी आणि ई असे 5 विंग्स असणार आहेत. हा गार्डनचे ॲम्युनिटीज असणार आहे. क्लब हाऊस, हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. लोकेशनचे डिटेल्स आणि हे थोडं अंडर कन्स्ट्रक्शन जे चाललं आहे त्याचं हे अपडेट आहे. हा व्हिडिओ कधी काढलेला आहे त्यांनी मेन्शन नाही केलेला आहे. ही बिल्डिंग जी असणार आहे ना ती असणार आहे जवळजवळ 20 माळ्याची बिल्डिंग आहे. ठीक आहे. सगळं बेसमेंट पार्किंग वगैरे पकडून ही टोटल 20 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला शेअर करायची ते म्हणजे या बिल्डरचे रिव्ह्यू जिकडे त्यांनी ऑलरेडी पोझिशन दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे डी आणि विंगचं ऑलरेडी काम झालेलं आहे आणि आता ए आणि बीचं काम चालू आहे. ठीक आहे. तर इकडचं ते रिव्ह्यूज आहेत ना ते तुम्ही वाचले ना तर खूप सारे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत या प्रोजेक्टमध्ये. एक तर कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा इश्यू आहे इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटर शॉर्टेज आहे इकडे. PCMCचा जो सप्लाय आहे तो ओके आहे या एरियामध्ये आणि स्पेसिफिकली या बिल्डिंगमध्ये ज्या प्रकारे याचं हे केलेलं आहे म्हणजे आर्किटेक्ट वाईजसुद्धा लोकांनी कंप्लेन केलेले आहेत, पार्किंग रिलेटेड कंप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. लिफ्ट्स वगैरे खूप फ्रिक्वेंटली ब्रेकडाऊन होत आहेत. तर असे खूप सगळे नेगेटिव्ह अनुभव आलेले आहेत ज्या लोकांनी पोझिशन घेतलेलं आहे डी आणि ई विंगचं. ठीक आहे. हे ऑगस्ट 2025चे आहेत. क्रॅक्स वगैरे डेव्हलप झालेले आहेत. तर थोडेसे बिल्डरचे रिव्ह्यूज खूपच निगेटिव्ह आहेत, फॉल्स कमिटमेंट आहेत. ठीक आहे. तर बाकी ते जर सगळं सोडलं तर लोकेशन आणि बाकी सगळं चांगल्या गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा थोडंसं सांभाळून इकडे विचारपूर्वक निर्णय घ्या अप्लाय करताना. हे बाहेरून बिल्डिंगचं हे एलिव्हेशन असं असणार आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.